हॅलो मित्रांनो, तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी स्वप्नील. बघा, आज आपण सुरुवात करणार आहोत प्रॅक्टिस सेट 1. क्वेश्चन नंबर 1 बघा काय म्हणते. ड्रॉ लाईन सेगमेंट ऑफ लेंथ गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. बघा, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बायसेक्टर्स बद्दल समजून घेतलं आहे, अँगल बायसेक्टर बद्दल समजून घेतलेलं आहे. नंतर एका ट्रायंगलमध्ये अँगल बायसेक्टर पॉईंट करून पॉईंट ऑफ कॉन्ग्रन्स कसा फाइंड करायचा ते पण आपण व्यवस्थित समजून घेतलं. आज काय करायचं आपल्याला, प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेटमध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ लाईन सेगमेंट ऑफ लेंथ गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर. त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे आपल्याला लाईन दिलेली आहे, लाईन सेगमेंट दिलेली आहे आणि त्याच्यावर परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकायचा आहे. बघा, ही सिंपल आणि सोपी आहे. बघा, सुरुवात आपल्याला काय करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन बघा, म्हणजे 1 नंबर 5.3 सेंटीमीटरची लाईन सेगमेंट घ्यायची आणि त्यावर परपेंडिक्युलर बायसेक्टर ठेवायचं. तर सर्वात आधी तुम्ही स्केल आणि तुमचा डिवायडर, ठीक आहे, कंपास रेडी ठेवा. हे सर्वात आधी स्केलने काय करायचं आहे, तुम्हाला 5.3 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करायची. स्केल घ्यायची आणि त्यावर 5.3 सेंटीमीटर. आता ते इंच दिसत आहे, ते इंचने घ्यायचे, कारण की आता हे या सॉफ्टवेअरमध्येच इंच आहे, सेंटीमीटर नाही आहे, म्हणून मी इंचमध्ये घेतो. तुम्हाला कशामध्ये घ्यायचं आहे, सेंटीमीटरमध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे, स्केल साईडने घ्या. ही झाली आपली लाईन. या लाईनला नाव देऊ आपण ए आणि बी, आणि ही लाईन दिली 5.3 सेंटीमीटर. साईडमध्ये लिहून घेऊ 5.3 सेंटीमीटर. बघा, आता आपला काय ड्रॉ करायचं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर ए वर डिवायडर ठेवा, आपला कंपास ठेवा आणि अर्ध्यापेक्षा जास्त अंतर, ठीक आहे ना, हे कम्प्लीट अंतर, हे झालं अर्ध्यापेक्षा थोडं जास्त अंतर ठेवा आणि काय करा, असं एक लाईन कट करा. सिमिलर खालच्या बाजूने एक लाईन ड्रॉ करा, एक असा ॲरो. आता डिस्टन्स जे आहे ना, ते कमी जास्त न करता या डिवायडरला आपण उचलून बी पॉईंटवर करू. डिस्टन्सला एकदम कमीच ठेवायचं, हलवायचं नाही, ठीक आहे. जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच असलं पाहिजे. परत आता काय करा, याला इथे कट करा आणि जी दुसरी कट केलेली लाईन आहे याला आपण कट करा. ठीक आहे, आता कंपासला साईडने घ्या. आता काय करायचं, आपल्याला एक स्ट्रेट लाईन घ्यायची आणि या लाईनमधून पास होताना अशी ड्रॉ करायची. ठीक आहे, स्केल. बघा, अशी ॲक्युरेट ती लाईन ड्रॉ झाली पाहिजे. याला म्हणतात परपेंडिक्युलर बायसेक्टर. इथे काय 90 डिग्री ड्रॉ. हा जर आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर. सिमिलरली 2 आणि 3 साठी पण आपल्याला हेच मेथड यूज करायची. आता नेक्स्ट स्टेजला आपण 6.7 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करायची. तर नंबर 2 6.7 सेंटीमीटरसाठी ड्रॉ करायची. बघा, टूल्स घ्या आपले सर्व. सर्वात आधी आपण काय करत असतो, स्केलनी ड्रॉ करतो किती, 6.7. चलिए 6.7 लाईन, ठीक आहे. त्याला नाव द्यायचं आपण. आता ए बी जरूर नाही, ए बीच दिलं पाहिजे, तुम्ही तुमच्या मताने देऊ शकता. ए बी किती सेंटीमीटर आहे, 6.7 सेंटीमीटर लाईन. कंपास घ्या, ए वर ठेवा, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर ठेवायचं. एक वरच्या साईडला कट करा. सेम म्हणजे आता काय करायचं, आपल्याला डिस्टन्स हलवायचं नाही, खालच्या साईडला कट करा. परत त्या डिवायडरला उचला, डिस्टन्स हललं नाही पाहिजे, बी वर ठेवा.
येथे कट करा आणि या साईडला कट करा. आता डिवायडरला साईडने घेऊन जा, कंपासला साईडने घेऊन जा आणि स्केलनी स्ट्रेट लाईन ड्रॉ करा जी या दोन्ही पॉईंटमधून पास होईल. ठीक, बघा अशी. हा झाला आपला परपेंडिक्युलर पाहिजे, हा झाला 90 डिग्री. तुम्ही नाव पण देऊ शकता या पॉईंटला सी असं. बघा नेक्स्ट आणखी काय विचारलं आपल्याला. 3.8 सेंटीमीटर. 3.8 सेंटीमीटर. चला सुरुवात करा टूल्स घेऊन. थ्री 3.8 सेंटीमीटरची लाईन काय करायचं, त्याला नाव देऊ आपण आधी ए आणि बी. किती सेंटीमीटर आहे ते लिहून घेऊ, 3.8 सेंटीमीटर. डिवायडर घ्यायचा, डिवायडरने कंपास घ्यायचा, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स, वरती एक कट मारायचा, मेजर कट घ्यायचा, म्हणजे परत परत आपल्याला कट मारायचं काम नाही पडलं पाहिजे. येथे कट, डी वर दुसरा पॉईंट घेऊन डिस्टन्स हलवायचं नाही, एक हा क्रॉस आणि एक हा क्रॉस साईडने घ्या आणि लेंथ ड्रॉ करा जी या दोन्ही पॉईंटमधून जाणार. हा काय असणार आपला 90 डिग्री. बघा इतकं सोपे आणि सिंपल आहे. नेक्स्ट बघा, आता आपला क्वेश्चन नंबर 2 बघायचा आहे. ड्रॉ अँगल ऑफ मेजरमेंट गिवन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्ट. आपला अँगल ड्रॉ करायचा आहे. तर सुरुवातला बघा आपला डी घ्या, ज्याला आपण डीनच डिनोट करतो, कंपासमधला डी घ्या आणि क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतो आपला की 105 म्हणजे 105 डिग्री अँगल आपल्याला ड्रॉ करून त्याच्यामध्ये काय करायचं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा, अँगल बायसेक्टर. ते 105 बघा, हा तुम्हाला काय करायचं आहे, राईट हँड साईडपासून 0 पासून काउंट करायचं, मग 10, 20, 30, 40, 50, 60 असं 90 ना. आता 105 म्हणजे 90च्या वरती असते, तर मग 100 आणि 105. ठीक आहे, असा हा झाला आपला अँगल. ठीक आहे, आता डीला साईडने घ्या. वन 105 डिग्री अँगल आहे. आता काय करायचं आपल्याला, बायसेक करायचं आहे. ठीक आहे, बायसेक करताना आपण काय करतो, कंपासचा यूज करतो. कंपासचा यूज करायचा, या टोकावर ठेवला, एक येथे कट मारायचा या लाईनवर, डिस्टन्स न हलवता एक या लाईनवर कट मारायचा. ठीक आहे, आता काय करायचं आहे, अर्ध्यापेक्षा म्हणजे कंप्लीट लाईन ना, अर्ध्यापेक्षा थोडं जास्त डिस्टन्स घ्यायचं. ठीक आहे, एकदा घेतलं. आता या जो क्रॉस केला त्या पॉईंटवर पॉईंट ठेवा आणि येथे असा एक कट ड्रॉ करा. सिमिलरली सेम डिस्टन्स उचलायचा, दुसरा जो आपण कट केला तिथे ठेवायचा आणि असा एक क्रॉस करायचा. आता कंपासला साईडने घेऊन जा आणि इथनं म्हणजे या पॉईंट पासून ते या क्रॉस होणारी एक लाईन ड्रॉ करा. तर हा होणार आपला अँगल बायसेक्ट. म्हणजे हे जे दोन अँगल्स असतील, एक हा अँगल आणि हा अँगल, दोन्ही सिमिलर असतील. म्हणजे 105 आहे तर 55 हा पण 55 राहणार, 52 पॉईंट काहीतरी समथिंग असं. ठीक आहे, 105ची अर्धी केली आपण 52 पॉईंट समथिंग, 52 पॉईंट समथिंग. इतकं सिम्पल आणि सोपी आहे. तर नेक्स्ट हा झाला आपला
फर्स्ट क्वेश्चन, तर आपण साईडमध्ये घेऊन जाऊ. ठीक आहे. नेक्स्ट बघा 55 डिग्री अँगल घेतला. डिवायडर घ्या. बघा तुम्ही ह्या डीचा यूज करून दोन्ही साईड अँगल मेजर करू शकता, पण प्रेफर करा की राईट हँड साईडनं तुम्ही मेजर करा, तर तुम्हाला व्यवस्थित राहणार. किती 55 डिग्री. सो 55 डिग्री हा झाला 55 डिग्री अँगल. आता कंपासचा यूज करा. जिथनं अँगल स्टार्ट होते तिथे पॉईंट ठेवा सुरुवातला आधी. एक कट या पॉईंटला, एक कट या, म्हणजे एक कट या रेला आणि एक कट दुसऱ्या रेला. ठीक आहे. आता काय करायचं, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स, आता कम्प्लीट डिस्टन्स आहे अर्ध्यापेक्षा, अर्ध्या समजा एवढं असेल तर अर्ध्यापेक्षा थोडं जास्त डिस्टन्स घ्यायचं. कंपासला उचलून जिथे आपण कट केला त्या पॉईंटवर ठेवा आणि अँगलच्या मधोमध एक कट मारा. सेम डिस्टन्सला, डिस्टन्स हलवायचं नाही, कंपासला उचलून दुसरा जो कट मारला आपण त्याच्यावर ठेवा आणि हा जो क्रॉस केलेला आहे या क्रॉसला कट करा. आता आपल्याला या सेंटरपासून जे एक लाईन ड्रॉ करायची आहे जे या ॲक्सिसला कट करेल. आणि हे झाले दोन अँगल जे सिमिलर राहतील, हा अँगल आणि हा अँगल. बघा इतकं सिंपल आणि सोपी आहे. नेक्स्ट बघा, आता आपल्याला काय करायचं आहे 90 डिग्री. थर्ड नंबर 90 डिग्री. तर हा झाला आपला 90 डिग्री. कंपास घ्यायचा, जिथनं अँगल स्टार्ट होते तिथनं कट करायचा. हे छोटे कट मारायचे. हा एक या रेवर एक कट आणि या रेवर एक कट. नंतर काय करायचं, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स, हे कम्प्लीट डिस्टन्स आहे, हे अर्ध असेल, अर्ध्यापेक्षा थोडं जास्त डिस्टन्स घ्यायचं. कंपासला उचलून जिथे कट मारला त्या पॉईंटवर ठेवायचं आणि अँगलच्या मधोमध एक कट मारायचा. परत कंपासला उचलायचा, डिस्टन्स चेंज करायचं नाही, या पॉईंटवर ठेवा आणि असा एक कट मारा. कंपासला साईडने घेऊन जा आणि एक स्ट्रेट मधोमध लाईन ड्रॉ करा. हे झाला आपला अँगल बायसेक्टर. हे पण दोन अँगल कसे असतील, सिमिलर असतील. 90 डिग्री आहे तर 45 डिग्री. बघा इतकं सोपी आणि सिंपल आहे. नेक्स्ट बघा काय म्हणते क्वेश्चन नंबर 3. ड्रॉ अ अपट्यूज अँगल ट्रँगल अँड अ राईट अँगल ट्रँगल. एक अपट्यूज अँगल ट्रँगल. आता अपट्यूज अँगल ट्रँगल म्हणजे 90 पेक्षा मोठा आणि ॲक्यूट अँगल म्हणजे 90 पेक्षा कमी. एक अपट्यूज अँगल ट्रँगल ड्रॉ करायचा आणि एक राईट अँगल ट्रँगल ड्रॉ करायचा. फाइंड द पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स ऑफ अँगल बायसेक्टर. आणि त्याचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स फाइंड करायचा अँगल बायसेक्टर करून ऑफ इच ट्रँगल. वेअर डू द पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स लाय. आपल्याला सांगायचं की जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे तो कुठे लाय करतो, म्हणजे कुठे आपल्याला दिसतो. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, एक अपट्यूज अँगल ट्रँगल घ्यायचं आणि एक राईट अँगल ट्रँगल घ्यायचं. तर आपण एक अपट्यूज अँगल ट्रँगल घेऊ. अपट्यूज अँगल ट्रँगल म्हणजे 90 पेक्षा मोठा असायला पाहिजे. ठीक आहे. तर बघा हा जो अँगल आहे ना 90 पेक्षा मोठा अँगल आहे. आपण नाव देऊ, हा झाला ए, बी आणि सी. आता काय करायचं आपल्याला, याच्यावर अँगल बायसेक्टर ड्रॉ करायचे आहे आणि पॉईंट ऑफ कॉन्करन्स फाइंड करायचं आहे. तर चला आपण अँगल बायसेक्टर ड्रॉ करू. अँगल बायसेक्टर आपल्याला काय काय लागते, आपल्याला लागते कंपास. सो ठीक आहे, कंपास घेतला.
आता अँगल बायसेक्टर, बी या अँगलवर आपण अँगल बायसेक्टर ड्रॉ करू. सुरुवातीला ए वर करू. ठीक आहे, या लाईनवर कट मारायचा, डिस्टन्स न हलवता दुसऱ्या पॉईंटवर कट करायचा. नंतर काय करतो आपण, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेतो, कंपासला उचलून जिथे कट मारला तिथे ठेवा आणि त्या अँगलच्या एकदम समोरासमोर असा मोठा कट घ्या. कंपासला उचला, दुसरा जो कट मारला त्याच्यावर ठेवा, परत जो आपण आता कट मारला त्याला क्रॉस करायचा प्रयत्न करा, म्हणजे असा क्रॉस. ठीक आहे, इथे लाईन जॉईन करा. हा झाला आपला एक अँगल बायसेक्टर, ज्यांनी ए अँगलला ऐकला बायसेक्ट केलेला आहे. नेक्स्ट आता बी ची बारी. तर बी वर ठेवा, एक कट या लाईनवर, दुसरा कट या लाईन. म्हणजे थोडंसं मायन्यूट डिस्टन्स आहे म्हणून तुम्हाला ॲक्युरेसी मेंटेन ठेवावं लागेल. नंतर काय करतो आपण, जे कम्प्लीट डिस्टन्स आहे बघा, ही कम्प्लीट डिस्टन्स आहे, याच्या अर्ध्यापेक्षा जास्त, अर्धे इथं असेल, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं. ठीक आहे, कंपासला उठला, ज्या आपण जिथे क्रॉस केलंय ते ठेवा आणि एक काय करा, क्रॉस ड्रॉ करा. ठीक आहे, हा झाला क्रॉस. आता याचा विचार नाही करायचा की हा ते कुठेतरी आपल्याला क्रॉस म्हणजे ट्रँगलवरच क्रॉस येते, असं काही विचार नाही करायचा, कारण की आपण तो ड्रॉ करत होतो तेवढं येणारच आहे. दुसरा पॉईंट घ्या आणि हा पण सुद्धा असा एक क्रॉस करा. तर हा ऑप्टिस अँगल असल्यामुळे हा जो क्रॉस आहे आपल्याला व्यवस्थित पडला नाही आहे, कारण की तो अँगल छोटा आहे, मायन्यूट आहे. पण घाबरायचं कारण नाही. बी पॉईंट पासून जो क्रॉस आहे ना तो कुठे कट होतो तो पाहायचा आणि लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे, आता सी पॉईंट आहे, कारण की अपटूस अँगलमध्ये असंच होते, अपटूस अँगल जास्त मोठा असला तर खूप मायन्यूट डिस्टन्स राहते आणि मायन्यूट डिस्टन्समध्ये एरर जास्त येतो. ठीक आहे, आता बघा आपल्याला सी पॉईंटवर ठेवायचं. सी पॉईंटवर ठेवून एक या पॉईंटला क्रॉस आणि एक या लाईनवर क्रॉस. नंतर काय करतो आपण, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स, हा ए आहे, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स सी वर ठेवायचा आणि त्याचा क्रॉस मारायचा. नंतर सेम डिस्टन्स या पॉईंटवर ठेवायचा, इथे क्रॉस मारायचा. थोडासा आपला क्रॉस साईडने झाला आहे, आपण परत त्याला रीड्रॉ करू. चालेल, आता बघा हा इथे क्रॉस झालेला आहे, इथनं एक लाईन ड्रॉ करायची. तर बघा याचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स कुठे आहे, इथे. पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे जिथे तीन लाईन्स कट होत असतील. ठीक आहे, तर मग हे जे तिन्ही लाईन्स आहेत जे कुठे कट होत आहेत, या पॉईंटला, म्हणजे इनसाइड द ट्रायंगल. तर आपण इथे लिहू शकतो, वेअर डू यू पॉईंट कॉन्करन्स लाय. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ obtuse angle triangle lie inside the triangle. ठीक आहे, म्हणजे ट्रँगलच्या आतमध्ये. ठीक आहे, इतकं सिंपल आणि सोपी. नेक्स्ट बघा, याच प्रश्न आपल्याला राईट अँगल ट्रँगल बद्दल विचारायचं, आपण नेक्स्ट पेजमध्ये राईट अँगल ट्रँगल बद्दल समजून घेऊ. आता राईट अँगल ट्रँगल ड्रॉ करा. बघा इथे ऑलरेडी मी ड्रॉ करू शकतो राईट अँगल ट्रँगल. बघा हा राईट अँगल ट्रँगल, हा 90 डिग्री, त्याला नाव देऊ आपण ए बी आणि सी. चला, आता आपल्याला काय कंपास पाहिजे. बघा ए पासून सुरुवात करू.
एक इथे कट मारा. तुम्ही थोडा मेजर कट जरी मारला चालते, असं काही नाही. एक इथे कट मारा. आता काय करायचं, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स, आता कम्प्लीट डिस्टन्स आहे, अर्ध्या इथं असेल, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं, या पॉईंटवर ठेवायचा आणि अँगलच्या समोरासमोर काय करायचं, एक कट मारायचा. सिमिलरली डिस्टन्स आला होता, या पॉईंटवर ठेवा आणि इथे कट मारा. आता लाईन ड्रॉ करू आपण ए पासून त्या पॉईंटला क्रॉस करणार. आता बी पॉईंटची बारी. काय करायचं आहे, येथे कट मारा या पॉईंटला, सिमिलरली या पॉईंटला कट करा. अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स ठेवा. आता बघा, तुम्ही ह्या ऍक्सिस पर्यंत पण अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स ठेवू शकता आणि या ऍक्सिस वर डिपेंड करते तुम्ही कसं यूज करता. तर आपण हे यूज करूया डिस्टन्स. तर अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स झाला. आता या कट जिथे मारला त्याच्यावर ठेवायचं आणि अँगलच्या समोरासमोर ठीक अशी लाईन ड्रॉ करायची. परत दुसऱ्या पॉईंटवर ठेवा आणि नंतर इथनं लाईन ड्रॉ करा. बघा जिथे कट होते, बघा इथे कट होते ना दोन्ही पॉईंट, तिथून आपण लाईन ड्रॉ. आता सी पॉईंट, इथे एक कट आणि एक या पॉईंटला कट. नंतर काय करतो आपण, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेतो, या पॉईंटला अँगलच्या समोरासमोर एक कट, नंतर येथे ठेवू अँगलच्या समोरासमोर कट. आता बघा इथे क्रॉस झालेला आहे आणि सी पासून आपण काय करू, लाईन ड्रॉ. बघा कुठे इंटरसेक्ट होते, इनसाइड द ट्रँगल. म्हणजे राईट अँगल ट्रँगल मध्ये सुद्धा बायसेक्टर जेव्हा आपण ड्रॉ करतो अँगल बायसेक्टर, तेव्हा सुद्धा इनसाइड द ट्रँगलच पॉइंट ऑफ कॉन्फरन्स ड्रॉ. हा झाला आपला पॉइंट ऑफ कॉन्फरन्स. बघा इतकं सिंपल आणि सोपे आहे. आणि प्रश्न असला विचारतो काय म्हणणार आपण, की इनसाइड द ट्रँगल किंवा एक्सटर्नल पार्ट ऑफ द ट्रँगल. नेक्स्ट लेक्चर बघा, ड्रॉ अ राईट अँगल ट्रँगल, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट्स साइड, वेअर डज द पॉइंट ऑफ कॉन्फरन्स लाय. ठीक, आता आपल्याला काय करायचं, राईट अँगल ट्रँगल ड्रॉ करायचं आहे, त्याच्यावर परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचे आहेत आणि नंतर सांगायचं की पॉइंट ऑफ कॉन्फरन्स कुठे लाय करणार. सो राईट अँगल ट्रँगल ड्रॉ करू आपण आधी. हा झाला आपला राईट अँगल ट्रँगल. याच्यावर काय ड्रॉ करायचं आपल्याला, परपेंडिक्युलर बायसेक्टर. ठीक आहे, आता आपण अँगल बायसेक्टर ड्रॉ केले आतापर्यंत. आता आपण काय करणार आहोत, परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे, सो आपल्याला माहिती आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण कसं ड्रॉ करतो. ए आणि बी डिस्टन्स आहे ना, आता ए बी वर मी परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करणार आहे. तर अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं. ठीक आहे, एक वरती एक कट घ्यायचा. तर खाली जागा नाही आहे, एक काम करू आपण थोडा अँगलला शिफ्ट करू वरती. चालेल, साईज छोटी करून घेतो. आता व्यवस्थित येणार. ठीक, चलो ए वर पॉईंट ठेवा आणि हा बी अर्ध्यापेक्षा जास्त, तर अर्ध्यापेक्षा थोडं जास्त डिस्टन्स घ्यायचं. एक वरती कट घ्यायचा
आणि एक असा खाली कट. आता डिस्टन्स कमी जास्त नाही झालं पाहिजे. एक खाली कट, सिमिलरली एक वरती कट. चालेल. बघा थोडा आपण एक्सटेंड करून घेऊ म्हणजे व्यवस्थित दिसला पाहिजे. ठीक आहे, इथे कट होत आहे. इथनं आपण लाईन ड्रॉ करायची. व्यवस्थित ड्रॉ करा म्हणजे हा येथे पॉईंट येणार. तर बघा आपण AC वर ड्रॉ करू. ए आणि हा सी अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं. अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेतलं. वरती एक लाईन कट करा आणि असं खाली. आता एक C पॉइंटर ठेवायचा. सेम डिस्टन्स हलवलं नाही पाहिजे. येथे कट करा आणि येथे, नंतर लाईन ड्रॉ. चालते. नेक्स्ट आता बघा C आणि B म्हणजे हायपोटेन्युस. राईट अँगल ट्रँगल, हा जो राईट अँगल ट्रँगल आहे ना आपला असा, तर राईट अँगल ट्रँगलची अपोजिट साईड काय असते? हायपोटेन्युस. आता हायपोटेन्युसवर आपण ड्रॉ करू. अर्ध्यापेक्षा जास्त कम्प्लीट डिस्टन्स, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स. एक वरती लाईन ड्रॉ करा आणि एक या साईडला सेम डिस्टन्स B वर पॉईंट ठेवा. एक या लाईनवर कट करा, एक येथे, आणि काय करा लाईन जॉईन करा. व्यवस्थित स्ट्रेट लाईन जॉईन करा म्हणजे काय होणार, जो पॉईंट ऑफ कॉन्ग्रेस आहे ना तो हायपोटेन्युसवर लाई करणार येथे. ठीक आहे, एक्झॅक्ट हायपोटेन्युसवर काय करणार आहे? पॉईंट ऑफ कॉन्ग्रेस लाई करणार आहे. तर इथे तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित, वेअर डज द पॉईंट ऑफ कॉन्ग्रेस लाई. सो पॉईंट ऑफ कॉन्ग्रेस lie on the hypotenuse of triangle. ट्रँगलच्या हायपोटेन्युसची जी बाजू आहे ना म्हणजे CB या साईडवर काय करणार आहे? पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाय करणार आहे, त्याच्यावरच तो राहणार आहे. ठीक आहे, आता या जे फिगर आहे ना मी याला कॉपी करतो कारण की नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला फिगरचं काय यूज आहे. बघा आता क्वेश्चन रीड करा व्यवस्थित. काय म्हणते? मैथिली, शालिनी अँड अजय लिव्स इन 3 डिफरंट प्लेसेस इन द सिटी. सपोज एक शहर आहे, सपोज तुमचे 3 मित्र आहेत, अक्षय, शुभम आणि तुम्ही. असे काही तुम्ही 3 मित्र, तिन्ही मित्र एकाच सिटीमध्ये राहतात, म्हणजे एका सपोज नगरात राहता, आणि तुमच्या घरापासनं एक टॉय शॉप आहे, म्हणजे जिथून तुम्ही तुमच्या खेळण्यासाठी टॉय विकत घेता. टॉय शॉप इज इक्वी डिस्टन्स, म्हणजे तुमच्या तिघांच्या घरापासून त्याचा डिस्टन्स आहे सेम आहे फ्रॉम 3 हाऊस. म्हणजे तुमच्या घरापासून जर टॉय शॉपमध्ये गेलं तितकंच पाऊल चालावं लागेल, तितकंच मीटर किंवा तितकंच किलोमीटर जावं लागेल. अक्षयच्या घरापासून जर गेलं तर तितकंच किलोमीटर जावं लागेल, आणि शुभमच्या घरापासून गेलं तरी तितकंच किलोमीटर जावं लागेल. विच जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन शुड बी यूज्ड टू रिप्रेझेंट दिस. तर कुठली जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन जे आहे ते याला रिप्रेझेंट करेल. तर बघा हे जे आपण प्रिव्हियस लेक्चर म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन बघितला ना, त्याच क्वेश्चनचं मध्ये जी फिगर आहे तेच, म्हणजे ही जी फिगर आहे आपल्याला इथे यूज करायला लागेल. तर काय यूज करू आपण? बघा मी कलर चेंज करून तुम्हाला सांगतो. तर काय होते, ए पासून जे डिस्टन्स राहणार आहे या पॉईंट ऑफ कॉन्करन्स पर्यंत ते डिस्टन्स, नंतर इथनं B डिस्टन्स, आणि सिमिलरली इथनंच C डिस्टन्स, हे तिन्ही डिस्टन्स कसे असतील? सारखे असतील. जर तुम्ही अँगल ड्रॉ करून बघितला तर तुम्हाला काय दिसणार आहे? सेमच डिस्टन्स दिसणार. बघा आपण करून बघू. आपण काय करू, या पॉईंटला आपला कंपास ठेवू आणि B पर्यंत एक लाईन ड्रॉ करू, आणि याला काय करू आपण? कम्प्लीट सर्कल ड्रॉ करायचा प्रयत्न करू. तर बघा
जर मी सर्कल ड्रॉ करणार ना, एक्झॅक्टली त्या पॉइंटवर काय होतं मी ते कट करतात आहे ना, बघा इथे कट होते, बघा इथे कट होते. म्हणजे याचा अर्थ इथून इथपर्यंत डिस्टन्स, इथून सी पर्यंत डिस्टन्स आणि इथून डी पर्यंत डिस्टन्स कसं आहे, सेम आहे, इक्वल आहे. म्हणजे रेडियस, सर्कलची रेडियस सारखीच असते ना, तुम्ही कुठेही जा सर्कलची रेडियस डिफरंट होणार नाही काय, बिलकुल नाही डिफरंट होणार आहे. तर राईट अँगल ट्रायंगलवर जेव्हा आपण लाईन बायसेक्टर ड्रॉ करतो, तर तेव्हा जो आपल्याला पॉईंट ऑफ कॉन्करन्स मिळतो, त्या पॉईंट ऑफ कॉन्करन्स पासनं ए बी आणि सी डिस्टन्स कसे असतात, सारखे असतात, इक्वी डिस्टन्स असतात. तर जर तुम्हाला एखादं तुम्हाला शॉप असेल तर ते जे शॉप आहे, टॉय शॉप, जे जिथून तुम्ही खेळणे विकत घेता, शुभम, अक्षय आणि तुमच्या घरापासून, तर ते या पॉईंट ऑफ कॉन्करन्सवर असायला पाहिजे. म्हणजे शुभमच्या घरापासून तितकंच डिस्टन्स, तुमच्या घरापासून पण तितकंच डिस्टन्स आणि अक्षयच्या घरापासून पण तितकंच डिस्टन्स. बघा किती सिंपल आणि सोपी क्वेश्चन होता. समजलं आहे तुम्हाला व्यवस्थित सर्व प्रॅक्टिस सेट? तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा, चॅनल जाता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. So thank you so much for watching this video. Have a nice day dear. नेक्स्ट लेक्चरसाठी रेडी राहा आणि वाचून घ्या आधीच.